नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आता रम्याच्या नवीन चालीमुळे ना काव्या आणि नंदिनीचा जो काही बस्त्याचा कार्यक्रम आहे तो पूर्णपणे फिसकटणार आहे. तर असं नेमकी आता रम्या काय करणार आहे चला जाणून घेऊया. तर इथे आता नंदिनी आणि काव्या दोघी खूप खुश असतात. काव्या नंदीला म्हणत असते की आपल्या बस्त्याच्या वेळेस ना आपले हे नवरोबा आपल्याला कोणती साडी घ्यायची हे बरोबर इशाऱ्याने खुणवतील आणि बघ ना हा मुमेंट आपल्याला किती स्पेशल आणि आपल्या लक्षात राहणार आहे. नंदिनी म्हणते हो ना गं. तेवढ्यात इकडे आता लग्नासाठी काही खास वस्तू घरामध्ये आलेल्या असतात आणि जीवा आणि पार्थ त्या दोन्ही वस्तू घरात घेऊन येत असतात. तर इकडे वसुधा आणि रम्याचं बोलणं चालू असतं. तर लगेच रम्या म्हणते आई आज आपल्या घरामध्ये बस्त्याचा कार्यक्रम आहे ना, तर मला आज एक सफेद साडी घ्यायची आहे. वसुधा म्हणते अगं पण लग्नासाठी कोणी सफेद साडी घेतं का? सफेद साडी तर हे कोणीतरी मेल्यानंतर घेतं. तर रम्या म्हणते हो मला तीच सफेद साडी घ्यायची. वसुधा म्हणते अगं असं तू काय करणार आहेस? ती म्हणते कळणंच तुला लवकर. तेवढ्यात लगेच आता वसुधा घाईघाई घाबरल्याच अवस्थेमध्ये हॉलमध्ये येते आणि पार्थ आणि जीवाला आवाज देते. ते म्हणतात काय झाले वसुधा? तर लगेच वसुधा त्यांना सांगते अरे रम्याने ना काव्या आणि नंदिनीला काय माहिती चेहऱ्याला कसला पॅक लावलाय आणि या दोघी मुली उठतच नाहीये, बघ ना काय झालंय. आणि दोघंही घाबरलेल्या अवस्थेमध्ये रूमकडे धाव घेतात. आता नेमके रम्याने काय केलं हे तर पुढील भागातच कळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.